नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक आपण माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत। आज आपण मुंबई नवी मुंबई इथे सिडको म्हाडा घरांचे जे काही गेल्या 7 वर्षापासून आपण फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत त्यामध्ये आर्थिक तजवीज किंवा 100% गृहकर्ज हे मंजूर करून सर्वसामान्यांना घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण मदत करत आलेलो आहोत। आणि त्याच स्वरूपामध्ये आज आपण एक नवीन वाटचाल करत आहोत। आज आपण ज्या म्हाडाची जी लॉटरी जाहीर झाली आहे त्यामध्ये पुण्याचे पुणा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, त्याचबरोबर नाशिक ह्या ठिकाणी प्राइम लोकेशन्स आणि अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे 7 लाखापासून सुरुवात होणाऱ्या 1 BHK फ्लॅट तर 2 BHK 3 BHK असे जे फ्लॅट्स असणार आहेत। 1 BHK चे 7 लाखापासून 6 लाखापासून जे चालू होते ते निश्चितपणे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे आहेत। त्यामुळे आज आपण इकडे आलेलो आहोत। आज पुण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत। गेल्या 7 वर्षापासून आपण बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, डॉक्टर दिघे माझं नाव आहे। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की डॉक्टर असताना सुद्धा ह्या प्रोफेशन किंवा ह्या क्षेत्रामध्ये का पाऊल टाकलं, तर त्याचंही कारण आज मी सांगणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण इकडे आलेलो आहोत ते अतिशय कमी किमतीमध्ये असणाऱ्या पुणे म्हाडा लॉटरीतील वेगवेगळे जे घर आहेत त्यांच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी साइट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत। सर्वसामान्यांना या लॉटरी संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती देण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत। आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही आहोत, तर आपण गेल्या 7 वर्षापासून सिडको लॉटरी हजारो साधारण 20-25 हजार विजेत्यांचे वेगवेगळे जे विषय आहेत ते सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो। त्यामध्ये आज आपण साइट व्हिजिट जे पुण्याची करणार आहोत त्याच्या संदर्भामध्ये आपण तुम्ही सुविस्तर आपण सांगणारच आहोत। त्याचबरोबर आज मी आता जो विषय काढलेला की मी बाय प्रोफेशन डॉक्टर असताना सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये कसा, तर या बाय प्रोफेशन डॉक्टर असताना यशस्वीरित्या माझी वाटचाल ॲज अ डॉक्टर चालू असताना 2018 साली सिडकोने 14,800 घरांची लॉटरी जाहीर केली होती आणि त्याच्या त्या लॉटरीमध्ये साधारण 1,80,000 फॉर्म आलेले होते आणि एवढं कॉम्पिटिशन असताना 14,800 हे जे विजेते आहेत ते विजयी झाले। हे विजयी झाल्यानंतर त्यावेळेस अचानकपणे 1 महिन्यानंतर टीव्हीवर एक बातमी आली आणि त्या बातमीमुळे मला धक्का बसला। ती बातमी अशी होती की हे जे यापैकी 3 ते 4 हजार विजेत्यांचे कागदपत्र पडताळणीमध्ये घर रद्द झालेले, म्हणजे 1,80,000 फॉर्म पैकी घराचं स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना ज्ञानाचा अभाव असल्यामुळे किंवा ह्या लॉटरी पद्धती म्हाडा सिडकोच्या ज्या लॉटरी पद्धती याचं नॉलेज नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे आपली घर गमावण्याची वेळ आली। त्यावेळेस आपण या बाय प्रोफेशन डॉक्टर असताना सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये उतरलोत आणि आपण ह्या 3-4 हजार विजेत्यांच्या जे काही कागदपत्रांची अडचणी होत्या त्या सोडवण्यामध्ये यशस्वी होऊन त्यातले 1 ते 2 हजार विजेते आपण पुन्हा त्यांचं घराचं स्वप्न साकार नियमाप्रमाणे सिडकोच्या नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून यशस्वी झालो। तेव्हा लक्षात आलं की माझ्या वैद्यकीय क्षेत्रापेक्षा जो मूलभूत आपल्या शहरांमध्ये असणारा प्रश्न आहे, जो मुंबईसारख्या अतिशय भाड्याच्या दृष्टीने असू द्यात किंवा सर्वसामान्यांना घर घेण्याच्या दृष्टीने असू द्यात, खूपच कठीण जातो आणि त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न हा मुंबईकरांचा आहे हे लक्षात आल्यानंतर आणि सर्वसामान्यांना जर यामध्ये कोणी सहकार्य किंवा मदत केली नाही
तर त्यांचं घराचं स्वप्न साकार होणार नाही हे लक्षात आल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. आणि हे क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाऊल टाकल्यानंतर सिडकोच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत या योजनामध्ये सर्वात पहिला आपल्या लक्षात आलं की स्टॅम्प ड्युटी जी 1000 असायला पाहिजे ईडब्ल्यूएस कॅटेगरी किंवा अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ती सिडको यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हतं. तर मग त्यासाठी सर्व 14,000 सिडको विजेत्यांना संघटित करून त्यांना एकत्रित करून त्यांच्या शासन दरबारी पाठपुरावा करून आणि वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर माननीय गजानन काळे साहेब असू द्यात किंवा माननीय राज ठाकरे साहेब असू द्यात यांच्या माध्यमातून आपण स्टॅम्प ड्युटी 1000 याची अंमलबजावणी, म्हणजे गव्हर्नमेंट जीआर असताना सुद्धा अंमलबजावणी होत नव्हती, तर ती अंमलबजावणी सिडकोकडून करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्यामुळे साधारण 14,800 विजेत्यांना लाभ झालाच. त्याचे 2.5 लाख सबसिडीचा जो लाभ आहे तो प्रत्येकाला भेटलाच. आणि त्याचबरोबर स्टॅम्प ड्युटी 1000 ही जी साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये प्रत्येकी वाचवण्यामध्ये आपल्याला यश आल्यानंतर ह्याच स्वरूपामध्ये आपण वेगवेगळे विषय हातात घेतल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्ष किंवा पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून आपण बरेचसे विषय सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्यामध्ये ह्या 14,800 विजेत्यांचे घराच्या ताबाचा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यावेळेस आपण ह्या विजेत्यांना संघटित करून माननीय फडणवीस साहेब, त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते, यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी अधिवेशनामध्ये हा विषय मांडला आणि सिडको 14,800 विजेत्यांचा लवकरात लवकर ताबा देण्यासाठी कोविड काळामध्ये रस्त्यावर आपण उतरून त्यांना मिळून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि त्यावेळेस अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी हा विषय मांडल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते आणि त्याचबरोबर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते, यांनी सुद्धा यामध्ये सहकार्य करून आमच्या 14,800 सर्वसामान्य कुटुंबांना घराचा ताबा देण्यामध्ये मोठा पुढाकार घेऊन निर्णय देण्यात आला. तर कोविड काळामध्ये रस्त्यावर उतरून जीवाची पर्वा न करता ह्या सिडको म्हाडा विजेत्यांच्यासाठी आपण कार्यरत होतोच. याच पद्धतीने आताही सध्या जी सिडकोचे 26,000 लॉटरी जाहीर झाली होती गेल्या दसऱ्यामध्ये, पण त्याचे दर हे खूप जास्त असल्यामुळे सर्व 26,000 सिडको विजेत्यांना संघटित करून आपण अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून लक्षवेधी मांडण्यामध्ये यशस्वी झालं. त्याच्यामध्ये माननीय दरेकर साहेब असू द्यात, माननीय आमदार दरेकर साहेब, माननीय आमदार विक्रांत पाटील साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद गटाचे जे माननीय शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आंदोलनं करून, त्याचबरोबर माननीय गजानन काळे साहेब किंवा राज ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आंदोलनं उपस्थित करून आपण हे सर्व विषय लक्षवेधीमध्ये मांडण्यामध्ये यशस्वी झालो. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मला सकाळी सकाळी येताना एक बातमी न्यूज एका वृत्तपत्रा NDTVच्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला अशी बातमी एक आलेली आहे की सिडको MD मान्य सिंगल साहेब या संदर्भामध्ये लवकरच पॉझिटिव्ह निर्णय घेऊन 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचा दर कमी करण्याचा शक्यता आहे. तर या प्रकारे आपला हाही लढा 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचा घरांचे दर कमी करण्याचा जो विषय तो यशस्वी आपल्याला दिसत आहे. हे करत असताना वारंवार मला पुण्यामधून पुण्याचे जे PMRDA ग्रह प्रकल्पातील किंवा पुणे म्हाडा प्रकल्पातील भरपूर जे आपले विजेते आहेत किंवा जे घर घेऊ इच्छितात यांचे मला वारंवार या संदर्भामध्ये फोन येत होते की आपण जे मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये काम करत आहोत त्याच संदर्भामध्ये पुण्यामध्ये बी करायला हवं. तर त्याच अनुषंगाने आता जी सप्टेंबर 2025 रोजी जी लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये सुद्धा प्राईम लोकेशन मध्ये आपल्याला घरं भेटू शकणार आहेत. आणि त्या संदर्भामध्ये पुन्हा एक नवीन लढा सर्वसामान्यांना घरं घेऊन देण्यासाठी आणि त्यांना लॉटरीची संपूर्ण माहिती देऊन आवश्यक कागदपत्र बनवण्यासाठी मदत करण्यापासून तर लॉटरी विजेते झाल्यानंतर त्यांचे आर्थिक तजवीज किंवा 100% गृहकर्ज, त्याचबरोबर
त्यांची घराच्या ताब्यापर्यंत सहकार्य करण्यासाठी आज आपण पुण्याकडे निघालो आहोत. आणि आपण आज वेगवेगळ्या पुण्यातील वेगवेगळ्या साईट्स पाहून, जे की त्यामध्ये खूपच प्राईम लोकेशन्स काही साईट आहे, वाकड सारख्या ठिकाणी असू द्यात किंवा पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी असू द्यात किंवा कात्रज सारख्या ठिकाणी किंवा हडपसर सारख्या ठिकाणी असू द्यात किंवा लोहगाव एअरपोर्टच्या जवळ अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे 13 ते 14 लाखापासून सुरुवात असणारे 1 BHK चांगल्या बिल्डरच्या, रिप्युटेड बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये आपल्या सर्वसामान्यांना घराचं स्वप्न म्हाडाच्या ह्या लॉटरीमध्ये पूर्ण होणार आहे. यासाठी आपण सहकार्य करण्यासाठी, त्याचबरोबर विविध पुण्यातील म्हाडा किंवा इतर लॉटरीच्या विजेत्यांना सहकार्य किंवा मदत करण्याच्या हेतूने आज आपण पुण्याकडे वाटचाल करत आहोत. आणि जर आपल्याला ह्याच माध्यमातून किंवा आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर निश्चितपणाने आत्ताच्या म्हाडाच्या लॉटरी जी जाहीर झाली आहे ती पुणा, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी, त्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट बेसिसही बरेच फ्लॅट आहेत. यामध्ये आपलं घराचं स्वप्न साकार करू शकतो. त्याचबरोबर दसरा किंवा दिवाळीला जे आजच्या न्यूजपेपरमध्ये जी बातमी आली त्या पद्धतीने 22,000 सिडको लॉटरी विजेत्यांची सिडको लॉटरी लवकरच अतिशय प्राईम लोकेशन म्हणजेच नवी मुंबईतील एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे, त्याच्या चारी बाजूला जे जवळचे स्टेशन्स आहेत त्या स्टेशन लागत किंवा स्टेशनच्या पार्किंगच्या जागेच्या ठिकाणी आपल्याला 1 BHK व 2 BHKचं स्वप्न साकार होणार आहे. आणि अतिशय ती किंमत ती सुद्धा आपल्या किमतीचा लढा कमी झाल्यामुळे ती कमी दरामध्ये आपल्याला वाशी ट्रक टर्मिनल, पाम बीच रोड या ठिकाणी प्राईम लोकेशन असलेल्या, त्याचबरोबर जुईनगर स्टेशनला 1 BHK मास्टर बेडरूम 1 BHK, त्याचबरोबर 2 BHK आणि हे सगळे L&T सारख्या चांगल्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी बांधलेले घरं आपल्याला मिळू शकणार आहेत. तर त्याचबरोबर खारघर स्टेशन, मानसरोवर स्टेशन, खांदेश्वर स्टेशन आणि ज्याला आपण भविष्याचं दादर म्हणणार आहोत ते म्हणजे बामणडोंगरी किंवा खारकोपर, जे तिन्ही मुंबईच्या सेंटरमध्ये असणारे आणि एअरपोर्टला कनेक्ट असणारं सर्वात प्राईम लोकेशन असणारं बामणडोंगरी खारकोपर स्टेशन, या जवळ हे प्रोजेक्ट 22,000 घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. यामध्ये सुद्धा आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला आनंदाने मी हे सांगू इच्छितो की बामणडोंगरी जे प्राईम लोकेशन आता मी म्हणालो तिथे L&Tने कन्स्ट्रक्शन केलेले जे घरं आहेत, यामधले शिल्लक असलेली घरं म्हणजेच आपण यांचे जे 6 लाख, 1.5 वर्ष पाठपुरावा करून 6 लाख प्रत्येक फ्लॅटपेटीमागे घरांचे दर कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. तर त्या घरातील बरेचसे आपल्याला जे शिल्लक घर आहेत ती सुद्धा आपल्याला भेटू शकणार आहेत. 1 BHK EWS कॅटेगरीमध्ये 2.5 लाख सबसिडी भेटणार आहे त्यामध्ये सुद्धा. आणि स्टॅम्प ड्युटी त्यांची फक्त 1000 असणार आहे. तर निश्चितपणाने हे 22,000 घरं आपल्या सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न, मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फायदेशीर राहणार आहे. आणि या घरांच्या दर कमी करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आजपर्यंत ज्या राजकीय नेत्यांनी, माननीय गजानन काळे साहेब असू द्यात, माननीय राजसाहेब ठाकरे असू द्यात, माननीय शशिकांत शिंदे साहेब असू द्यात, त्याचबरोबर माननीय रोहित पवार साहेबांनी सुद्धा आंदोलन करून आणि मोर्चा काढून सिडको एमडींना याची जाणीव करून दिली आहे की घरांचे दर कमी असायला पाहिजे सर्वसामान्यांचे. त्याचबरोबर माननीय विक्रांत पाटील साहेब असू द्यात, त्याचबरोबर माननीय नरेंद्र म्हस्के साहेब हे स्वतः सुद्धा घरांचे दर कमी करण्यासाठी आम्हाला घेऊन सिडको एमडींची भेट, त्याचबरोबर सह्याद्रीवरती माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट करून देण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून लक्षवेधीमध्ये विषय मांडल्यामुळे आणि माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी सुद्धा यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे. माननीय गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर सर्वांनीच आपल्या ह्या सिडको विजेत्यांचे 22,000 लॉटरी विजेते जे आता लॉटरीची जी जाहीर होणार आहे त्यातले दर कमी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे यापूर्वी 26,000 सिडको लॉटरी विजेते आज आहेत ते सुद्धा समाधानी असणार आहेत की त्यांचेही दर कमी होणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने हे सर्व राजकीय नेते, पक्षश्रेष्ठी, माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांचं निश्चितपणाने आपण आभारी आहोत.
आणि आज आपण एक नवीन वाटचाल करत आहोत पुण्याकडे, आणि पुण्यातली घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत आणि निश्चितपणाने सर्वसामान्यांना परवडणारी आहेत, आणि त्याची माहिती आणि त्याचबरोबर त्याची साईट व्हिजिट आपण करणार आहोत. आणि जर आपल्याला या संदर्भामध्ये काही माहिती हवी असेल तर माझा नंबर, व्हॉट्सअप नंबर आपण स्क्रीनवर देणार आहोत. त्याचबरोबर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस, टायमिंग सर्व दिलेलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा भेटून माझा याबद्दलची माहिती करू शकता. त्याचबरोबर पुढच्या 1.5 महिन्यामध्ये शनिवार रविवार पुणे इथे व्हिजिट करून आपण पुणेकरांना घराचं स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये घराचा म्हाडाची लॉटरी संदर्भामध्ये माहिती देत असतानाच त्याची आवश्यक कागदपत्र पूर्ण त्याची तयारी करून ते बनवून देण्यापासून तर लॉटरी लागल्यानंतर गृहकर्ज 100% राष्ट्रीयकृत बँकेतून 7.3 इंटरेस्ट रेटनी कमी दरामध्ये उपलब्ध करण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक अडचणींना आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता अशाच पद्धतीची माहिती आपल्याला लॉटरी संदर्भामध्ये जर माहिती हवी असेल तर ह्या ज्या माझ्या डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. व निश्चितपणाने पुढचे आपण व्हिडिओ पाहिलेत तर निश्चितपणाने आपल्याला आपल्या घराचं स्वप्न साकार झाल्याशिवाय, त्याचबरोबर सर्वसामान्यांचं एक दुसरं स्वप्न असतं की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपली आर्थिक जी कष्टाने कमवलेले पैसे जे असतात ते योग्य ठिकाणी त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर त्यासाठी किंवा त्याचा मोबदला खूप चांगल्या पद्धतीने पाहिजे, तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा सिडको किंवा म्हाडासारख्या घरांच्या मध्ये घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करून निश्चितपणाने फायदा मिळवू शकणार आहेत. आणि अशा यांना सुद्धा नियमाप्रमाणे, कारण म्हाडा व सिडको मध्ये जी नियमावली आहे की कोणत्याही तुम्ही ज्या महानगरपालिकेमध्ये राहता त्या महानगरपालिकेमध्ये आपलं घर नसावं, तरीही त्या असे जे आहेत ज्यांना इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर त्यांना सुद्धा आपण सहकार्य किंवा मार्गदर्शन करणार आहोत. आणि त्यांच्यासाठी सुद्धा नियमावलीप्रमाणे, सिडको म्हाडाच्या नियमावलीप्रमाणे त्याला काय मार्ग काढता येईल यासाठी निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत. तर आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर डॉक्टर दिघे न्यूज चॅनलवरती आपण माझे पुढील व्हिडिओ पाहत राहा. आणि निश्चितपणाने यापूर्वीचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली आहे की म्हणजे त्यामध्येच एक हिंदीमध्ये आपण हे केलं, बिना पैसे घर कैसे, ह्या अशा प्रकारचे काही व्हिडिओज आहेत ते निश्चितपणाने आपण आपल्याला मार्गदर्शन करणारे ठरणार आहेत. तर ते सुद्धा व्हिडिओ आपण पाहावेत. आणि यापुढे पुण्यातील पुणा, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जे लॉटरी आता जाहीर झालेली याचे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साईट व्हिजिट करून आपण त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.